नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका प्रिया आणि अश्विनच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. प्रियाने गोड बोलून अश्विन आणि सुभेदारांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. त्यामुळे प्रतिमा सुद्धा प्रियाचं लग्न अश्विनसोबत लावून द्यायला तयार होते. प्रिया आणि अश्विन सायली, अर्जुन आणि रविराज यांना कळू न देता कोर्ट मॅरेज करायचं ठरवतात. सायलीला कल्पना आणि पूर्णाजीच्या वागण्याचा संशय येतो. यामध्ये काहीतरी चाललंय असं तिला संशय येतो. त्याचबरोबर सायलीला अश्विनची खोली साफ करताना मंगळसूत्राची रिसीट सुद्धा सापडते. सायली प्रतिमाला फोन करते, पण प्रतिमा ठरल्याप्रमाणे सायलीपासून सर्व लपवून ठेवते. अश्विन आणि प्रिया कोर्ट मॅरेज करतात. त्यानंतर प्रिया गृहप्रवेशावेळी सुभेदारांसमोर एक अट ठेवते. ती कल्पनाला सांगते, माझा गृहप्रवेश सायलीने करावा अशी माझी इच्छा आहे, कारण मला सगळं आधीचं विसरून एक नवीन सुरुवात करायची आहे. पूर्णाजी म्हणते, आपण तिला घरचं मानत नाही, पण प्रियाला सायलीला कमीपणा दाखवायचा असतो, त्यामुळे तिच्या मतावर ठाम असते. प्रियाच्या या वागण्याचा अर्जुन सायलीला संशय येतो. अशातच आता प्रियाच्या घरात येण्याने अर्जुन सायलीचं टेन्शन अधिक वाढलं आहे. स्टार प्रवाहाने नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अर्जुन सायली विलास पाटीलच्या खुनाचा पुढील तपास करण्यासाठी साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी ब्युटिकमध्ये जातात. त्याच ब्युटिकचा टॅग आश्रमात पडलेला सापडतो. या ब्युटिकमधून साक्षी कपडे खरेदी करत असल्याचं चैतन्य अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं. साक्षीची रजिस्टरवरील एंट्री शोधण्यासाठी अर्जुन सायली लपून छपून रजिस्टर चेक करतात. तेवढ्यात कुणाच्या तरी येण्याचा आवाज येतो. सायली अर्जुनला मोठ्याने पुरावा सापडल्याचं सांगते आणि दुसरीकडे ब्युटिकचा दरवाजा कोणीतरी उघडतं. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण आणि अर्जुन सायली अडकणार तर नाहीत ना, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. हा प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहाने अर्जुन सायलीसमोर कोणतं नवं संकट उभं राहील असं कॅप्शन लिहिलं आहे.